आणखीन एक मोठी ब्रेकिंग समोर येते। अमरावतीत 100हून अधिक महिलांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। नांदगाव पेठ MIDC मध्ये गोल्डन फायबर कंपनी आहे। या कंपनीत ही घटना घडली आहे। कंपनीमधील पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय आहे। विषबाधा झालेल्यांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज मला असं वाटतं की डफरीनमध्ये किंवा सुपरमध्ये जो वरचा फ्लोर जो ICU बनवलेला आहे त्याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त बेड खाली पडलेले आहे। CS ला थोडं डोकं असन तर त्यांनी ते बेड इथे आणावे आणि या ठिकाणी जे लोक एक बेडवर 2-2, 3 लोक इलाज घेत आहे त्या बेडवर त्यांना व्यवस्था करून द्यावी। पण त्याच्यासोबत आज बेजबाबदार CS फोन उचलत नसल्यामुळं या ठिकाणी सगळे डॉक्टर कामी लावलेले आहे, नर्स कामी लावलेले आहे, सगळे त्याचा इलाज करत आहे। पण गोल्डन फायबर कंपनीवर तात्काळीनं कडकच्या कडक कारवाई आम्ही करणार आहे। याच्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा निर्देश दिलेले आहे आणि त्या ठिकाणी MIDC विभागाच्या माध्यमातून सुद्धा कडक कारवाई त्यांच्यावर केल्या जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।